नमस्कार. आपला 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग चालू आहे आणि पैकी आपला विषय चालला आहे की अंतकाळी भगवंताचं स्मरण करणाऱ्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागत नाही. त्यातल्या 3 प्रकारचे जे साधक आहेत, आपण गेल्या वेळेला जे पाहिले की ज्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे, वेदांती आहेत, अगदी कुठल्याही प्रकारची आसक्ती नसलेल्या, पूर्णपणानं आसक्तीचा त्याग केलेले जे संन्यासी आहेत ते, आणि ज्यांनी ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश न करता सरळ संन्यास घेतलेला आहे असे ब्रह्मचारी, हे जे तिघे जण आहेत, हे तिघे साधक, यांच्या बाबतीत असं म्हटलं की यांना परमपदाची प्राप्ती होते. एकतर त्यांच्या या सगळ्या साधनेमध्ये त्यांचं मनबुद्धीवरती संयमन झालेलं असतं, पूर्णपणानं सगळी इंद्रिय मनबुद्धी त्यांच्या ताब्यात असतात. ध्यानमार्गाची साधना त्यांनी केलेली असते. अशांना स्वाभाविकच परमपदाची प्राप्ती होते असं आपण मागच्या वेळेच्या विषयात पाहिलं. पण त्यावेळेला भगवंतांनी असं सांगितलं की या 3 साधकांना सुद्धा उपासनेच्या काही पायऱ्या कराव्या लागतात पूर्ण, आणि तेव्हा मग त्यांना हे परमपद प्राप्त होतं असं आपण म्हणतो. तर या ज्या उपासनेच्या पायऱ्या त्यांच्या आहेत, त्यांच्या म्हणजे ब्रह्मचारी, संन्यासी आणि वेदांती यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत, तर या तिघांच्या उपासनेच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पुढल्या आता 12व्या आणि 13व्या या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितल्यात. आता त्या पायऱ्या आपण उपासनेच्या अभ्यासाला आपल्या मनात येईल की हे आपल्यासाठी तर नाही आहे, मग आपण कशाला एवढं करायचं किंवा हे वाचायचं किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तर जरी आपल्यासाठी त्या नसल्या, कारण आपण प्रापंचिक आहोत, संसारी आहोत, दृश्य जगामध्ये आपण वावरतोय, तिथल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी मोहाचा थोडा विषय आहेच. असं सगळं असल्यामुळे आम्हा मंडळींसाठी की हे नाही आहे असं जर आहे, तर सामान्यांना कठीण असणारा हा विषय पुन्हा एकदा अभ्यासायचा. कशासाठी? तर खूप कठीण गोष्ट जर अभ्यासली ना, तर त्याच्यानंतर जी तुमच्या माझ्यासाठी सोपी गोष्ट भगवंत सांगणार आहेत ती आपल्याला जरा जास्त सोपी वाटेल, हा त्यातला खरा अर्थ आहे. त्यामुळे आपण या 12व्या आणि 13व्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी या मंडळींच्या ज्या उपासनाच्या पायऱ्या सांगितल्या त्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांनी म्हटलं सर्वद्वारा आणि संयम्य मनोहृदी निरुद्ध्यच मूर्ध्याधायात मन प्राणम आसितो योगधारणा. पुढे म्हटलं ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण य प्रयाती तजंदेहम स याती परमाम गती. परमगतीला तो जातो. जो जाणार आहे त्यांनी काय काय केलेलं असतं हे भगवंत सांगतोय. पहिलं सर्वद्वार आणि संयम्य, सर्व जी इंद्रियांची द्वारं आहेत त्या सगळ्या द्वारांना रोखून, संयमित ठेवून, सगळी इंद्रिय स्वतःच्या स्वाधीन ठेवून, मनहारुधी निरुद्ध्याच्या, इंद्रिय तर स्वाधीन आहेच पण मन सर्वात चंचल, त्या मनाला सुद्धा हृदयामध्ये स्थिर करून, मन पण स्थिर केला, इंद्रिय ताब्यात ठेवलेत. प्राणाम मूर्धीम आधाय, आणि प्राण जो आहे या प्राणाला पण मस्तकात स्थापन केलेलं आहे. इंद्रिय ताब्यात आहेत, मन हृदयामध्ये घट्ट आहे, प्राण मस्तकापर्यंत नेलेले आहेत. आणि मग असंच हे आत्मनः योगधारणा आस्थित, असं ह्या योगधारणेत हा स्थित आहे. जो पंडित आहे, म्हणजे वेदांती आहे, ब्रह्मचारी आहे आणि संन्यासी आहे, या सगळ्यांच्या उपासनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि योगधारणेमध्ये स्वाभाविकच ते स्थित आहेत. इतक्यामध्ये पण भागत नाही, तर पुढे ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण. ओम हे जे अक्षर असं ब्रह्म आहे त्या ओमचा उच्चार करत करत माम अनुस्वरम, माझं म्हणजे भगवंताचं स्मरण करतायत, चिंतन करतायत. हे तर सगळं योगधारणा आहेच, बुद्धीचं, मनाचं, इंद्रियांचं जे काही करायचं ते केलेलंच आहे. त्याशिवाय ओम अशा ब्रह्माचा उच्चार करतायत आणि तो उच्चार करता करता माझं चिंतन करतायत, आणि मग देहम त्यजन प्रयाती, आणि देहाचा त्याग करून परमम गती या प्रयाती, परमगतीला प्राप्त होतात. आता या ज्या पायऱ्या आहेत या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मी आपल्याला म्हटलं की या समजून घेण्याची खरी आवश्यकता आहे का असं आपल्या मनात येईल, स्वाभाविक येईल. तर त्याचं कारण हेच आहे की अत्यंत कठीण गोष्ट आपल्याला दाखवली आणि ती आपल्या आवाक्यातली नाही आहे असं आपल्या लक्षात आलं की नंतर लगेच 14व्या श्लोकामध्ये भगवंत तुम्हाला काय जमेल, काय करता येईल ही गोष्ट सांगणार आहे. तर ती आपल्याला खूपच सुलभ वाटावी, ती पण आपल्याला करता यावी, याच्यापेक्षा ते नक्कीच बरं
असं वाटावं आणि ते जे की भगवंत सांगतोय ते आपण प्रामाणिकपणे करावं, यासाठी थोडं मानसशास्त्र जाणून भगवंतांनी हे 2 श्लोक या मंडळींच्या उपासनेच्या पायऱ्या सांगण्यासाठी आपल्यासमोर मांडलेत. कसं आहे की ह्या सगळ्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्या पुन्हा पुन्हा आपण आठवायच्या, वाचायच्या. सोपं करून नंतर 14व्या श्लोकात तुमच्या आमच्यासाठी सांगणारी गोष्ट खरी आहे, पण तरीही या पायऱ्या वाचायच्या. आपण एखाद दिवशी बाहेरगावी जातोय, एकटेच जातोय आणि घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवरायच्या आहेत, तर त्या आवरताना आपण ना मोठ्यांदा बोलावं. म्हणजे नळ बंद केलेत, लाईट बंद केलेत, गॅस पण खालून बंद केला आहे, कपाटाला व्यवस्थित कुलपं लावलेली आहेत, कुठली खिडकी दारं उघडलेली आहेत, सगळं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पर्समध्ये सगळ्या गोष्टी, किल्ल्या, तिकीट, मोबाईल, पैसे सगळं घेतलेलं आहे. असं सगळं मोठ्यांदा बोलत बोलत सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग गाडीत बसायचं. म्हणजे काय होतं, म्हणजे आपण गाडीत बसल्यानंतर आपल्याला मी गॅस बंद केला ना, असा भ्रम पडत नाही. हे एक मानसशास्त्र आहे. आपणच करायचं, पण आपण करता करता बोलायचं. तसं आपल्याला जी 14व्या श्लोकामध्ये उपासना करायला सांगितली आणि आपल्यालाही परमपद प्राप्त होणार आहे असं भगवंत आपल्याला सांगणार आहे, त्याच्या पूर्वी ह्या पायऱ्या पुन्हा एकदा सगळ्या मोजायच्या किंवा हे समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या. म्हणजे मग आपल्या त्या चांगल्या लक्षात राहतील आणि मग आपल्याला ते सगळं जमेल आणि मग आपला गोंधळ होणार नाही, आपल्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही, यासाठी आहे. आता असं आहे, पहिलं सांगितलं पहिली पायरी सर्वद्वार आणि संयम्य. हे तर खरंच आहे की पहिली उपासनेची पायरी आणि ह्या इंद्रियांचे जे 9 दरवाजे आहेत, ते सगळे 9 दरवाजे आपल्याला बंद करता आले पाहिजेत. इंद्रिय सगळी बाहेर उघडतात ना, ती सगळी इंद्रियांचे दरवाजे आपल्याला डोळे एक वेळ बंद करता येतात. आपण ठरवलं नाही बघायचं तर आपण डोळे बंद करू शकतो, बंद करून बसू शकतो. तर कानांची गोष्ट जरा अवरच आहे. कान काही आपल्याला बंद करता येत नाहीत. ऐकायचं नाही म्हटलं तर ते कानावर जर काही सारखंच पडत असेल तर कान कसे बंद करणार, असं स्वाभाविक आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवताना काही काही इंद्रियांचा हा मोठा प्रश्न आहे. असं म्हणतात की बहिरा माणूस जो असतो ना, तो जे काम करतो ना, त्या कामामध्ये त्याचं पटकन मन एकाग्र होतं. त्याचं कारण असं असतं की त्याला बाहेरचे काही आवाज येत नाहीत. तुमचं आमचं आपल्या कामावर लक्ष एकाग्र होत नाही, केंद्रित होत नाही, कारण आपल्याला बाहेरच्या आवाजांचा त्रास होतो. म्हणून आपल्याला इंद्रिय बंद करायचे, सर्व द्वारं बंद करायचे इंद्रियाचे. तर कान बंद करताना आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागेल. खरंच भगवंतानी 2 कान देऊन आपली सोय केली आहे की ऐकायचं सोडून द्यायचं. तसं तरी आपण शिकलं पाहिजे. अशा पद्धतीने एक इंद्रिय ह्या तिघांनी वेदांती संन्यासी आणि ब्रह्मचार्याने सर्वद्वार आणि संयम ही 9 इंद्रियांची द्वारं बंद करून टाकली आहे असं आपल्याला दिसतं हळूहळू. याचं कारण असं आहे की इंद्रियांमुळे म्हणजे इंद्रिय जी प्रभावित होतात ती या बाहेर दिसणाऱ्या विषयांमुळे. तर ते इंद्रियाची द्वारं बंद झाली की बाहेरच्या विषयांनी ती इंद्रिय प्रभावित होण्याचा प्रश्नच येणार नाही. आपोआपच विषय कमी होऊन जातील. अशासाठी म्हणून त्या इंद्रियांना बंद ठेवायला भगवंताने आपल्याला सांगितलं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत इंद्रियांचे आणि यामार्फत हे इंद्रिय सगळा उपभोग घेत असतात. तर हे विषयच बंद झाले की या विषयांमध्ये ही इंद्रिय अडकणार नाही, आपोआप संयमित करता येतील. थोडक्यात असं आहे की इंद्रियांनी आपल्याला खेचता कामा नये, आपण इंद्रियांना खेचून ठेवायचं. आपलं नेहमीचं उदाहरण असतं की छान दिसला गरम गरम रसगुल्ला आणि माझा हात गेलाच, तर माझा हात गेलाच, त्या हाताला बंदच करून टाकायचा, हात जायचा प्रश्नच नाही आहे. अशा पद्धतीनं सर्व विषय आपोआपच कमी 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 करत आणायचे, म्हणजे मग इंद्रियांची दारं पण बंद होतील. याला म्हणायचं सर्वद्वार आणि संयम्य. दुसरा त्यांनी म्हटलं मनहृदी निरुद्ध्या, मनहा हृदी निरुद्ध्या. मनाला हृदयामध्ये पक्क कुलपात ठेवायचं. आता हृदय हे जे हे अनाहत हे आहे, चक्राचं स्थान आहे. त्यामुळे आपल्या असं चक्रांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये 3 प्रकारे आपल्याला आपल्या जीवाचं वास्तव्य असतं. आपण जेव्हा जागृत अवस्थेत असतो तेव्हा उजव्या डोळ्यामध्ये म्हणे असतं. जेव्हा आपण झोपेत असतो, स्वप्नावस्थेत असतो, स्वप्नावस्थेत असताना
आपल्या स्वाभाविकच कंठामध्ये आपल्या जीवाचं स्थान असतं आणि आपण त्याला गाढ निद्रा म्हणतो. आपण म्हणतो की मला आज अगदी छान कळलंच नाही मला बेल वाजलेली, अशी जेव्हा गाढ झोप लागते, थोडा वेळ लागते, कधीतरीच लागते, पण त्या गाढ झोपेमध्ये आपलं जो जीव असतो तो हृदयस्थानी असतो. आणि म्हणून नेहमी असं म्हणतात की आपण नाम घेताना ना तर अगदी हृदयापर्यंत घ्यावं, इतकी सहजता त्याच्यामध्ये आली पाहिजे. तिथे त्या हृदयाच्या ठिकाणी मनाला नेऊन ठेवायचं. म्हणजे मग गाढ झोपेत जो आपल्याला इतर काही आठवतच नाही ना, तसं आपल्या या मनाला दुसरं काही आठवणारच नाही. मुद्दा काय आहे, तर मनाला हृदयामध्ये बांधून टाकायचं किंवा कुलपात ठेवायचं हृदयाच्या. तर याचा अर्थ नेमका काय? तर याचा अर्थ असा आहे की स्वाभाविकच त्या मनाने इकडे तिकडे जाता कामा नये, म्हणून त्याला हृदयात बंदिस्त करून ठेवायचं. अनाहत चक्रामध्ये हृदयामध्ये स्थिर करून ठेवायचं. मन तर इंद्रियांच्या म्हणजे इंद्रियांना तर बांधून ठेवलंच आहे. आता मन पण या हृदयाच्या अगदी चांगलं गोदरेच्या कुलपात ठेवून द्यायचं आहे. म्हणजे इतका निग्रह आपल्या मनाचा असला पाहिजे, असं त्याचा अर्थ. मग तिसऱ्या पायरीवरती आपण पाहिलं तर त्यांनी म्हटलं प्राणांमूर्ध्नी आधाय. म्हणजे आता मन तर हृदयामध्ये स्थिर झालेलं आहेच, पण आता जर प्राण आहेत, या प्राणांचं काय करायचं, तर मूर्ध्नी मस्तकामध्ये ब्रह्मरंध्रापाशी त्या प्राणाला आणायचं. आता हे सगळं योग्यानं शक्य आहे ना, सहस्रार चक्रापर्यंत जायचं, अनाहत चक्राशी आपल्याला मनाला बांधलं आहे आणि सहस्रार चक्रापाशी आपल्या प्राणांना न्यायचं आहे. हा सगळा योग मार्ग आहे. योगधारणा करणाऱ्या यांनाच ते शक्य आहे. खरं हे सगळं आपण आणखीन थोडंसं सोपं करून जर ह्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जसं आपण म्हणलं यम नियम आसन. आता या यम नियम आसनाने काय करता येईल, तर शरीरावर आपल्या ताबा ठेवता येईल. जसं आता म्हटलं की सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायचं. मग प्राणायाम करून आपल्याला नाडीची शुद्धी करता येईल किंवा शरीरानं मनानं बुद्धीनं ह्या सगळ्या दृश्य व्यवहारातून पूर्णपणानं आपल्याला बाजूला होता येईल. असं या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार अशाने आपल्याला करता येईल. पुढलं जे आहे धारणा ध्यान समाधी, या 3 गोष्टी पुन्हा थोड्या अभ्यासाच्या आहेत. धारणा याचा अर्थ असा आहे की आपलं मन एका जागी नसतं ना, मग एका स्थानी त्याला बांधून ठेवायला लागतं. आता एका स्थानी म्हणजे एका जागी बांधून ठेवायचं, तर त्या मनाला जसं आत्ता हृदयामध्ये स्थित करा असं आपल्याला सांगितलं, पण हृदयामध्ये स्थित म्हणजे त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना, काम दिलं पाहिजे त्याला, आणि ते असं एकाच ठिकाणी एका स्थानी बांधून ठेवायचं दिलं पाहिजे, म्हणजे मग ते राहील. ते त्या थोडक्यात काय, धारणा म्हणजे स्थलप्रधान गोष्ट आहे की त्याच ठिकाणी त्याला बांधून ठेवणं. त्याचं थोडंसं पुढे गेलं, ध्यानाचं हे केलं, तर त्या मनाला कुठल्या तरी वस्तूंमधून भटकायला लागता कामा नये. तर हृदयामध्ये इतकं त्याला गुंतवून ठेवायचं की त्या ठिकाणी त्याच गोष्टीवरती त्यांनी ध्यान केलं पाहिजे. मनाला काहीतरी कामगिरी द्यावी लागते ना, त्या हृदयात त्याला बांधून ठेवायचं. तर ध्यानाला एक जागा म्हणून धारणा झाली, एकच काहीतरी वस्तूवर ध्यान करायचं, म्हणजे मग ते ध्यान झालं. वस्तुप्रधान त्याला म्हणूया, त्याला गुंतवून ठेवायचं. आणि मग तिसरा जो समाधी आहे, समाधीमध्ये म्हणजे काळाचा विचार करायचा, होऊन काय गेलं आहे, भूतकाळ काय घडला आहे किंवा घडणार आहे काय भविष्यकाळात, याचा काहीच विचार न करता सदा सर्व काळ त्या भगवंताशी बांधून ठेवायचं. म्हणजे एक तर धारणा म्हणजे एका स्थानी ठेवायचं. ध्यान याचा अर्थ आपण आत्ता पाहिलं तसं एखाद्या काहीतरी गोष्टीशी त्याला निगडीत ठेवायचं. जसं म्हणलं ध्यान करायला मेणबत्तीच्या समोर करतात की ते ज्योतीकडे बघून ध्यान कर, म्हणजे मनाला काहीतरी काम द्यायचं. आणि शिवाय तिसरी गोष्ट सांगितली की काय करायचं, तर नुसतं स्थान आणि विषय देऊन पुरणार नाही, तर त्या काळाप्रमाणे सुद्धा की भगवंताशी सदा सर्व काळ काळाचा विचार करायचा नाही, भूतकाळात भविष्यकाळात काय करलं नाही, तर सदा सर्व काळ त्या भगवंताशी केंद्रित ठेवायचं. तर अशा पद्धतीने ह्या तिन्ही गोष्टी करायच्या. प्राणांमूर्ध्नीधारय, प्राणशक्ती जी आहे ती मूर्ध्नीधारय म्हणजे ब्रह्मरंध्रापाशी नेऊन ठेवायची. याला योगधारणा किंवा योग साधना असं म्हणू. म्हणजे आत्तापर्यंत चित्त स्थिर झालं, स्थिर चित्ताचा अभ्यास झाला, प्राणशक्ती पण मस्तकामध्ये स्थिर झाली. आणि लगेच पुढली पायरी जी आहे ती ओंकाराचं, म्हणजे एका अक्षर ब्रह्म जे ओम, या ओंकाराचा उच्चार करायचा. व्याहरण ओम ब्रह्म ह्याचा उच्चार करायचा. म्हणजे
ओंकाराची साधना करता करता ओंकाराचं, आता खरं ओंकाराचं महत्त्व तर जाणतो, त्याची वेगळी साधना मंडळी करतात. हा अत्यंत परमपवित्र मंगल असा परमवाचक शब्द आहे. एकाक्षर ब्रह्म आहे. ह्याचा उच्चार म्हणजे खरं तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण ओंकाराने करतो. आता आपला वर्ग सुरू होताना सुद्धा आपण ओंकार, समाप्त करण्याचा आपण ओंकार म्हणतो. हा जो 3.5 मात्रांचा ओंकार आहे, प्रणव उच्चार आहे, यातून सगळ्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. आता असं म्हणजे थोडक्यात असं आहे की निर्गुण निराकार असं जे परमतत्व आहे ते त्या ओंकाराच्या सगुण रूपातून आपल्याला कळतं. किंवा आपण गणेशाचा विचार करतो, त्या ओंकार हाच गणेश. ओंकार आपल्याला निर्गुण निराकार कळते म्हणून आपण गणेश रूपामध्ये ते ते प्रणव किंवा ओंकार करतो. त्यामुळे ओंकाराबद्दल त्या ओंकाराचा उच्चार करायचा असं सगळं म्हणजे ते चंचल मन, त्याला इंद्रियाच्या द्वारात न्यूज दिलेली नाही म्हणजे त्याची चंचलता आपोआपच जाईल. असं असतं ना की म्हणजे त्याला हलू द्यायचं नाही, पंगू बनवून टाकायचं. जसं एखादा हातपाय नसलेला माणूस जाणारच नाही ना कुठे, तसं त्या मनाला कुठे जाऊच द्यायचं नाही, असं स्थिर करून टाकायचं. म्हणजे ते विषयाचं चिंतन करणार नाही, इकडे तिकडे भटकणार नाही. सगळ्या अन्य गोष्टींपासून पूर्णपणानं बांधून राहिलं जाईल. प्राणशक्तीसुद्धा एका जागी स्थिर राहील. असं सगळं ही रचना तयार झाली आणि ओंकाराचा उच्चार केला की मग काय हळूहळू असं होईल की त्या भ्रूमध्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा की ती मस्तकाच्या पोकळीमध्ये आपोआपच प्राणशक्ती जाईल आणि मग ज्याला आपण वृत्तीशून्य होणं म्हणतो तशी वृत्तीशून्य होईल. नुसतंच आपण या पायऱ्यांनी जाण्याचा प्रयत्न केला की काय शांतपणानं बसायचं. काय आपल्याला वज्रासन पद्मासन घालायचं आहे, डोळे शांत मिटून घ्यायचे. हळूहळू आपली सगळी काही आता कानाने ऐकायचं नाही आहे, डोळ्यांनी बघायचं नाही आहे, मन स्थिर करायचं आहे. म्हणजे हृदयामध्ये जागा त्याला करायची आहे, त्यावेळी हृदयातल्या अन्य सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत. हळूहळू हळूहळू आपल्याला ओंकाराच्या उच्चाराने स्वाभाविकच मस्तकापर्यंत जायचं आहे, त्या मस्तकाच्या पोकळीमध्ये नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग एकदा तिथे गेलं, वृत्तीशून्य झाली, त्याला निरनिराळी नावं आहेत. काही तुर्यावस्था आपण म्हणतो, प्रकाशमय अवस्था म्हणतो, आनंदरूप अवस्था म्हणतो. दुसरं काहीही आता स्फुरण नाही, दुसरे कुठल्याही गोष्टीचं आता स्मरण पण नाही. आता काही असं वेगळे विचार मनात येणार नाही आहे, कशाची आठवण आपल्याला होणार नाही आहे. फक्त ओम ओम ओम, फक्त ओंकाराचाच उच्चार आहे. असं जेव्हा हळूहळू होईल तेव्हा स्वाभाविकच आणि मग त्यावेळेला देह ठेवला तर परमगतीला प्राप्त होईल. आता हे सगळं करायचं आणि त्यावेळेला देह ठेवला असं पण आहे ना. त्यामुळे हे सगळं जमलं. महामनुस्मरण ओमचा दीर्घ उच्चार करायचा आणि तो करत असताना स्वाभाविकच मग त्यावेळेला कुठले विकल्प मनात येण्याचा प्रश्नच नाही. हे असं होईल का, ते तसं होईल का, कारण सगळ्यातनं आपण पलीकडेच गेलेलो आहोत. ते ज्याला ती क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती जी म्हणतात त्या सगळ्यांचं संतुलन साधलेलं असतं. त्यामुळे सगळे विचार संपलेले असतात, शंका मनात यायचा प्रश्नच नसतो. ओमचा उच्चार चालू असतो आणि अनुस्मरण म्हटलं आहे, भगवंताचं स्मरण चाललेलं असतं. म्हणजे नाम आणि स्मरण, ओंकाराचं नामही घेतलं जातं, ओंकाराचा उच्चारही होतो आहे आणि भगवंताचं स्मरणही होत आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की श्रीरामाचा उच्चार पण होत आहे आणि प्रत्यक्ष सगुण रूपातला श्रीरामसुद्धा नजरेसमोर दिसतो आहे. अनुस्मरण असं म्हटलं आहे. याचा अर्थ नाम पण आहे आणि स्मरण पण आहे, अन्य कुठल्या गोष्टीचं मात्र स्मरण नाही आहे. अशा जेव्हा सगळ्या गोष्टी होतात तेव्हा देहम त्यजन प्रयाती, आणि असा उच्चार करता करता जेव्हा देह ठेवला जातो तेव्हा तो परमगतीला जातो. आता परमगती म्हणजे भगवंतामध्ये विलीन होणं. आता काही परत जन्म नाही, परत जन्म नाही म्हणजे परत मृत्यू पण नाही. म्हणजे दुसरा देहत्यागाचा काही देहत्याग करायचा, जन्मच नाही तर त्याग करायचा प्रश्नच नाही. पण दुसरा एक आपण याचा अर्थ बघू शकतो. देहत्यागचा म्हणजे सगळ्या पायऱ्या ह्याच, आणि या पायऱ्यामध्ये ओंकाराचा उच्चार करता करता भगवंत म्हणतो माझं स्मरण करता करता देह टाकला तर परमगतीला जातो. पण क्षणभर असा विचार करूया की ह्या सगळ्या पायऱ्या चढायच्या, पण मग देहत्याग नाही करायचा असं जर म्हटलं म्हणजे तो आपण करायची गोष्ट नाही ना, तो होण्याची गोष्ट आहे. त्यामुळे समजा देहत्याग झाला नाही आणि अशा या उच्च स्थितीपर्यंत आपण आलेलो आहोत,
तरी देखील परमगतीला प्राप्त होतं. म्हणजे तेव्हा त्या गतीत, तेव्हा त्या स्थितीला गेल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी देहभाव शिल्लक राहत नाही. मग जर देहभावच शिल्लक राहिलेला नसेल, देहभावाचा पूर्ण त्याग होत असेल, तर भगवंताशी एकरूप होणंच आहे. मग भगवंताशी एकरूप होणं आहे म्हणजेच परमगती प्राप्त होणं आहे. मग तो देह असला काय आणि देह नसला काय, म्हणजे देहात असताना सुद्धा या सगळ्या पायऱ्या जर गेल्या आणि समजा देह टाकण्यापर्यंत म्हणजे महामनुस्मरण इथपर्यंत जर आपण आलेलो असलो, तर देह टाकला काय देह असला काय, तो परमगतीला गेलेलाच असतो. म्हणजे असा जो साधक आहे, असा जो योगी आहे, त्याला प्रारब्धाप्रमाणे कदाचित त्याचा देह गेला नसेल, पण तरी तो भगवंतामध्ये विलीन झालेला असतो. कारण त्याच्या आता बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपोआपच गेलेल्या असतात. तेव्हा तो परमगती पण गेलेला असतो. देह असणं आणि देह नसणं हे त्याच्या हातातच असतं. आता या सगळ्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेल्या सगळ्या 6 पायऱ्या जर आपण पाहिल्या, या मी मगाशी म्हटलं तसं की या योगी, संन्यासी, ब्रह्मचारी यांच्या अंतकाळी काय होतं याबद्दलचा विचार आहे. खरोखरच त्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. इंद्रियांची दारं बंद करणं म्हणजे इंद्रियांना सगळ्या विषयांपासून निवृत्त करणं, हृदयामध्ये मनाला अगदी कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प न करता निश्चल असं पक्क बांधून ठेवणं, स्थिर करणं. योग साधनेद्वाराच हे सगळं असं होतं. पुन्हा योगाच्या द्वाराच आपला जो प्राण आहे त्या प्राणाला पण स्थिर करायचा आहे. म्हणजे अगदी त्या सुषुम्नातून खेचून ब्रह्मरंध्रापर्यंत त्याला न्यायचं आहे, मस्तकात स्थिर करायचं आहे. हे सगळे योग साधनच आहे. आणि याला जोडून ओंकाराचा उच्चार करायचा आहे ब्रह्मरंध्रापर्यंत प्राण बाहेर काढून मग नंतर मग शरीराचा त्यागवर. ही सगळी जी काही प्रोसेस आहे ही सगळी योगाची प्रोसेस आहे. आणि त्यामुळे वेदांती किंवा संन्यासी, ब्रह्मचारी यांनाच फक्त आणि मग यांना जो काही अशा प्रकारे जेव्हा देहाचा त्यांचा त्याग होतो. आणखीन एक गोष्ट यांच्याबद्दल आहे बरं का, की यांच्या देहाचा त्याग झाला ना तर त्यांचा म्हणजे हा जो ह्या देहाला तर अग्नीमध्ये विसर्जित केलं जातंच, पण त्यांचा लिंगदेह पण भस्मसात होतो. शरीर अग्निस्वाधीन होणं हेच तर स्वाभाविकच आहे, पण लिंगदेहाचं सुद्धा भस्म झालेलं असतं. आणि ते त्याचं असं आहे की हे जे योगी आहेत, हे योगी त्यांच्या इच्छेप्रमाणे विशिष्ट काहीतरी विशेष कार्यासाठी ते पुन्हा जिथे पाहिजे तिथे देह धारण करून येऊ शकतात. मग आपल्याला गीतेमध्ये प्रकृती स्वामधिष्ठाय संभवात्मात्मया असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृतीला ते स्वतःच्या ताब्यात ठेवतात आणि पाहिजे तेव्हा स्वतःच्या इच्छेप्रमाणे पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा काळ ते पुन्हा देह धारण करून येऊ शकतात. बरं, इथे असं असतं की हे काही पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ते देह धारण करून आलेले नसतात. त्यामुळे हे जे काही आपण नेहमीचं संचित प्रारब्ध क्रियमान म्हणतो हे त्यांना काहीच नसतं. त्यामुळे ते त्या कामापुरतं येतात आणि परत परमपदामध्ये विलीन होऊन जातात. आता हे सगळं आपल्याला संत चरित्राच्या साह्याने ज्याचा पुरावा आपल्याजवळ असतो. आपण म्हणतो की खरोखरच ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या कार्यापुरते त्या इथे आल्या आणि मग त्यांनी समाधी घेतली. त्यामुळे संत मंडळींचा जे जन्म दिसतात ते आपल्याला असे दिसतात की ते काही कार्यासाठी या ठिकाणी येतात आणि पुन्हा त्यांचं कार्य पूर्ण झालं की पुन्हा परमपदी परमेश्वर चरणी विलीन होतात. ह्यांचं काही ते पूर्व जन्मातलं कर्म आणि मग त्याचं प्रारब्ध आणि त्याचे भाऊ असं काही त्यांचं नसतं. आता अर्थातच असं आहे की तुमच्या आमच्यासाठी काही हा मार्ग नाही. कितीही जरी आपण विचार केला तरी या अशा प्रकारच्या मार्गाचा अभ्यास करणं हे आम्हा संसारी माणसाला काही शक्य नाही, साधकांना काही शक्य नाही. पण म्हणून मग हा मार्ग खोटा आहे का, काल्पनिक आहे का, तर नाही. हा मार्ग आहेच. या मार्गाने ही संत मंडळी गेलेली आहेत, अनेक योगी मंडळी गेलेली आहेत. आजही अनेक योग्यांचा अशा पद्धती अभ्यास असतो असं आपल्याला आढळतं. पण ह्या सगळ्या उपासनेच्या पायऱ्या ऐकून ज्ञानेश्वरीमध्ये मात्र असं झालं की या श्लोकाचं माऊलींनी निरूपण केलं आणि निरूपण करता करता ज्ञानेश्वरीतला माऊलींचा अर्जुन असं त्याच्या चेहऱ्यावर भाव होता की ज्ञानेश्वरीतल्या भगवंताने अर्जुनाला असं म्हटलं की मला असं वाटतं की तुझ्या हे काही लक्षात आलेलं नाही आहे. तर खरं म्हणजे
म्हणजे अर्जुनाच्या मनात आलेलं आणि भगवंताला ते समजलं आहे. म्हणजे अर्जुनाला हे जे काही सगळं त्याच्या मनात येत आहे की अरे तू एवढं वर्णन केलंच खरं, पण हे काही सगळं आम्हाला शक्य नाही करणं, असं कदाचित अर्जुनाला वाटलं की काय, आणि सगळं भगवंताला कळलं आहे. आणि त्यामुळे माऊलींचा भगवंत म्हणतोय, तेठ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये, ना हे स्मरण मग होये का सयांती. माऊलींचा भगवंत अर्जुनाला म्हणतोय ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुना तुझ्या मनात काही शंका आली आहे का की ही जी सगळी या पायऱ्याने उपासना केली, स्मरण केलं तर परमगती प्राप्त होईल, हे काही अर्जुन अमान्य करत नाही आहे, पण हे सगळं करताना अंतकाळी भगवंताचं स्मरण कसं होणार, हा अर्जुनाला मोठा प्रश्न आहे. की या पायऱ्याने गेल्यानंतर अनुस्मरण माझं हे कर, हे जे काही आहे, म्हणजे इंद्रिय तर निरपेक्ष, इंद्रिय बंदिस्त झालेले आहेत, इंद्रियांना ताब्यात घेतलेलं आहे, इंद्रियांना काही बाहेरचं दिसत नाही आहे, आणि मग जगण्यातलं जे सगळं सुख आहे तेच नाहीसं झालेलं आहे, मृत्यूची चिन्ह दिसू लागलेली आहे. अशा वेळी योगसाधना कशी काय जमणार, असं या अर्जुनाच्या म्हणजे अशा वेळेला स्थिर बसावं, स्थिर आसन, इंद्रिय निग्रह आणि ओंकाराचं स्मरण हे कसं काय जमावं, असं अर्जुनाला वाटतंय की काय, असं भगवंताला वाटलं. आणि मग त्यावर भगवंत म्हणतात, अर्जुना हा संशय तू मनात आणू नकोस, असं होईल कसं, असं त्यावेळेला कसं काय भगवंताचं स्मरण होईल. तर म्हणाले, मनात संशय येण्यापेक्षा जो माझी नित्य सेवा करतो ना, अखेरच्या समयी मी त्याचा सेवक बनून येतो. म्हणजे 12 आणि 13व्या श्लोकाचं माऊलींनी केलेलं जे निरूपण आहे त्याच्यामध्ये 14व्या श्लोकाची प्रस्तावना करून टाकलेली आहे की काळजी करायचं कारण नाही, तुझ्या मनात तो काही विकल्प आलेला आहे तो विकल्प काढून टाक, मी माझा जो भक्त आहे, माझी नित्य सेवा करणारा जो आहे, जो अखंड नामस्मरणामध्ये आहे, त्याच्या अखेरच्या समयी मी त्याचा सेवक होऊन येतो, असं सांगितलं गेलं आहे. आता खरं तर मृत्यू ही येणारी, निश्चितच येणारी गोष्ट आहे, मृत्यू काही टाळता येणारी गोष्ट नाही आहे, केव्हा येईल हे माहिती नाही आपल्याला, एवढंच आहे. पण मरणोत्तर गती आपल्याला कशी असायला हवी हे आपण ठरवू शकतो किंवा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परमपद प्राप्त व्हायचं तर देह असताना काही साधना करायला हवी, हा खरं म्हणजे 12व्या 13व्यामध्ये भले आपल्या क्षमतेच्या मध्ये नाही येतो, परंतु मुद्दा तोच आहे की देह असताना काही साधना केली तर मग देह टाकल्यानंतरचा जो प्रवास आहे तो कसा होईल. मरणकाळी भगवंताचं स्मरण राहिलं तर देह जेव्हा पडेल तेव्हा तो भगवंताला जाऊन मिळेल, ही गोष्ट भगवंत आपल्याला पटवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग भगवंताने सांगितलं, अर्जुना जे माझे भक्त आहेत त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही आहे, ही सगळी योगसाधना या सगळ्यांना जी जमेल ही आम्हाला कशी जमेल असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे. जो नित्यभक्ती करणार आहे त्याचा अंतकाळी मी बरोबर जे काही योग्य आहे ते करायला येईल, त्याची सेवा मी करीन, असं म्हटलंय. आता हे जे काही आहे हे लगेचच्या गीतेच्या 14व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतोय. म्हणजे आपण 12व्या 13व्या श्लोकाचा अर्थ वाचताना असं वाटतं की फारच कठीण आहे बाबा, हे काही आपल्याला जमणार नाही, पण लगेच भगवंत असेल तर काळजी करू नका, तुमच्यासाठी मी येतोय. अनन्य चैतः सततम यो माम स्मरती नित्यशः, माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आता या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंत सांगतोय, पार्थ जो अनन्य चेता, जो अगदी अनन्य चित्त होऊन, म्हणजे भगवंताशी अगदी एकरूप होऊन, नित्यशः, नित्य नेहमी, रोज सारखं, आणि पुढे सततम पण म्हटलंय, निरंतर, नेहमी आणि निरंतर, माम स्मरती, माझं स्मरण करतो. अर्जुना काळजी करू नको, जो असा भगवंताशी एकाग्र होणार आहे, एकरूप होणार आहे आणि नित्य माझं स्मरण करणार आहे, तस्य नित्ययुक्तस्य, तो जो नित्य निरंतर माझं स्मरण करणारा, माझ्याशी युक्त हा, माझ्याशी जोडला गेलेला जो योगिनः आहे. आता इथे काही योगिनः शब्द वापरल्यावर मगाच्या योग्यांची आठवण व्हायला हवी असं नाही आहे, आपण साधक असं म्हणूया, तुमच्या आमच्यासाठी आहे. त्यामुळे असा जो योगी आहे, असा जो साधक आहे, असा जो भक्त आहे, अहम सुलभः, मी अत्यंत सुलभ म्हणजे अगदी सहज प्राप्त होतो.
अगदी आता आपल्याला जर हायसं वाटतं, की 14व्या श्लोकात शिरलं की असं वाटलं, की हां, असं असेल तर मग ठीक आहे. मग आपल्याला अ, काहीतरी शक्यता आहे बाबा, की भगवंताचं स्मरण आपण नित्य नियमाने करावं. आता कसं करायचं तर दिलेल्या ह्या सगळ्या अटी घ्यायच्या अनन्यचेतः. पुन्हा सतत आणि नित्यशः सगळंच आहे. अनन्यचेतः पण पाहिजे, न अन्य दुसरं नाहीच. भगवंताखेरीज अन्य काही नाहीच. आणि पुन्हा मग मां स्मरती नित्यशः म्हणजे नेहमी पण आणि सतत पण. आणि अशाला स्वाभाविकच अत्यंत सुलभ, सहज मी प्राप्त होतो, असं सांगतायत भगवंत. त्याचा आपण विचार करूया. अनन्य भावाने शर करायचं आहे. आता हे तर काही नवीन नाही आहे आपल्याला. न अन्य म्हटलंय, भगवंताखेरीज दुसरा विचारच नाही आहे. भगवंताचं सतत स्मरण करायचं आहे. श्वासागणिक ज्याला म्हणतो, की 24 तास श्वास आपला झोपेतही थांबत नाही. त्यामुळे श्वासागणिक आपण भगवंताचं नाम घ्यावं, भगवंताचं स्मरण करावं आणि अशा भक्ताला भगवंत सहज प्राप्त होतो, असं भगवंतच आपल्याला सांगतो आहे. इतरत्र कुठेच ज्याची आसक्ती असता कामा नये. आता श्वासागणिक भगवंताच्या नामात राहायचं आहे, तर अन्य कुठे ते मन जाता कामा नये. अन्य कुठली आसक्ती राहता कामा नये. असा भक्त भगवंताशी एकरूप होतो. नाहीतर इकडे धाव, तिकडे धाव, हे बघ, ते बघ, मन तर चंचल आहेच. त्यामुळे मग असं कसं होणार? तर ही पहिली अट थोडीशी अवघडच वाटण्यासारखी आहे. पण तरीचे ते आपल्याला सांगतात, की श्वासागणिक जो माझ्या स्मरणात मला माझ्या स्मरणात राहतो, म्हणजे भक्ताच्या स्मरणात भगवंत राहतो, त्याला मी सहज प्राप्त होतो. वरदानंद भारतीने आपल्याला इथे एक मॅग्नेटचं उदाहरण दिलं आहे. पटकन आपल्याला कळण्यासाठी उदाहरण दिलं की लक्षात येतं. खरं तर असं आहे की लोखंड आणि ते मॅग्नेट, लोखंडासारखा म्हणतात तसा हिणकस धातू, सोन्यासारखा की मौल्यवान धातू हवा आहे अशातला काही भाग नाही. तर हिणकस धातूवरच त्या मॅग्नेटचा परिणाम होतो आहे. आणि तो परिणाम कसा आहे, तर लोखंड समजा आकाराने मोठं असेल तर ते मॅग्नेट त्याच्याकडे जातं. आणि लोखंड जर लहान असेल तर लोखंड त्या मॅग्नेटकडे जातं. म्हणजे दोघंही एकमेकांना खेचतात. लोखंड लहान असेल तर मॅग्नेटला खेचतं, मॅग्नेट लहान असेल तर लोखंडाला खेचतं. असं दोघांमध्येही ते आकर्षण असतं. तसं भक्ताचं आणि भगवंताचं आहे बरं का. आपल्याला लक्षात येईल, जरी आता हे तिन्ही गोष्टी की नित्य, सतत आणि अनन्यचेता हे जरी सगळं भक्ताच्या बाजूने असलं तरीसुद्धा आपल्या लक्षात असेल की हे मॅग्नेटसारखं आहे. दोघंही एकमेकांकडे खेचणार आहेत. आपण थोडंसं मोठं व्हायचं म्हणजे परमात्मा आपल्याला खेचता येईल. बरं तसं जमणार नसेल तर आपण इतकं लहान व्हायचं की आपण परमात्माच आपल्याला खेचून घेईल. काहीतरी करून हे दोन्ही जसं एकमेकांकडे येतं तसं भक्त आणि भगवंत एकमेकांकडे येतील. याच्यासाठी एकच गोष्ट आहे की कसं आपण लहान व्हायचं. तर अहंकारामुळे काय होतं, अहंकारामुळेच फक्त एकच, ह्या अहंकारामुळे आपण जड होऊन जातो. आणि आपण जड होऊन जातो त्यामुळे ते खेचले जात नाहीत. खेचलं पण जात नाही आणि आपण पण ईश्वराला खेचत नाही. असं केवळ अहंकारामुळे ही गोष्ट होते. आणि मग त्या स्वाभाविकच जसं असतं ना, विषय किंवा वासना ह्या सगळ्यामध्ये अडकणं, तसं आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक जमायला लागतात. तो अहंकार मात्र संपत नाही. म्हणून त्याच्याकडे आपल्याला ते सांगतायत की प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे. हळूहळू हळूहळू जमायला लागेल. विषयांपासून दूर राहायचं, सगळ्या इच्छा संपून टाकायच्या, अगदी निरासक्त व्हायचं, भगवंताचं काय नाम अगदी हृदयात धरून ठेवायचं. अशा सगळ्या गोष्टी करत करत आता ते सगळ्यांना मगाशी आपण योग साधनेमध्ये सगळ्या बघत होतो तेव्हा आपल्याला सगळ्या अवघड वाटत होत्या. आता नुसत्या एका अनन्य चेतः की मनामध्ये त्या मनामध्ये न अन्य दुसरा काही भाव असताच कामा नये. यासाठी पुन्हा सगळं हेच करायचं आहे. आणि हे सगळं पुन्हा नियमितपणानं करायचं आहे. नित्य नैमित्तिक कर्म तर करायचीच आहेत, पण नित्याने नैमित्तिक कर्म जसं करतो तसं नित्यात पण साधकाला हे जमवायचं आहे.
आता मगाशी आपण इंद्रियांच्या बाबतीत म्हटलं, की इंद्रियांना आपण बंदिस्त करायचं. आपण कल्पना करू शकतो, की साधंच मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर मंदिरात गेल्यावर देवासमोर आपण हात जोडतोय. आता बघा स्वतःच आपण इंद्रिय कशी बंदिस्त करून घेतो. पटकन आपण डोळे मिटतो. खरं तर त्या समोर मंदिरात भगवंत आहे, पण त्या मूर्तीकडे पाहून आपण हात जोडतो, डोळे मिटतो. जणू काही ती मूर्ती मिटलेल्या डोळ्यातून सुद्धा आपल्याला पाहिजे असते. आणि हे सगळं असं घडतं बरं का, म्हणजे मुद्दाम नाही, आपोआपच घडतं. याचं कारणच असं आहे, की ही जी सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत ना, ती त्या भगवंताच्या दर्शनाच्या वेळी आपणच आपली आत आवरून घेतो. आपोआप घडतं असं. जर का एक 5-10 मिनिटं बसूया म्हटलं, बसलं की मग आपल्याला डोळे उघडे असतात. मग आजूबाजूच्या गोष्टी मंदिरातल्या दिसतात, पाट्या लागलेल्या दिसतात, माणसं आलेली दिसतात, काही चांगलं, काही गैर, सगळं सगळं दिसतं. पण देवाला नमस्कार करताना जेव्हा आपण त्या मंदिरात उभे राहतो, तेव्हा चटकन हात जोडले जातात आणि डोळे आपले मिटले जातात. याचं कारण असतं आहे. आणि मग आपण नतमस्तक होतो, भगवंताचं दर्शन घेतो. मिटल्या डोळ्यांपुढे सुद्धा तो दिसावा, आणि ते चांगलं आहे. नाही तर मग आपल्याला खऱ्या अर्थानं डोळे जर बंद केले नाहीत, तर आपल्याला त्या भगवंताचं स्वरूप किंवा ते ते आणि आपलं स्वरूप एकच आहे, हा अनुभव कधी यायचाच नाही. आणि तर त्याच्यासाठी ते बरोबर आहे, आपल्याला बंद केलेल्या डोळ्यांनीच भगवंताचं खरं दर्शन होतं. छान डोळे बंद केले आणि भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणली, तर मग तो नेमका भगवंत कसा आहे, छानपैकी गोपाळकृष्णाची मूर्ती दिसते. अगदी बासरी हातात आहे, ती घेतलेली आहे, मुकुट आहे, छान पितांबर आहे, पाय अगदी असे हे केलेले आहेत. असं सगळं छान आपल्या डोळ्यासमोर ती मूर्ती दिसायला लागते. हे सगळं होण्यासाठी आता हा सगळा जर विचार आपण मिटल्या डोळ्यांच्या पुढे करतो किंवा ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपोआपच बाकीचे सगळे विषय दूर जातात ना. म्हणजे बाकीच्या इंद्रियांचे जे सगळे विषय असतात, ते येतच नाहीत लक्षात आपल्या. कारण सगळ्या इंद्रियांची शक्ती त्या एकाच ठिकाणी येते. कुठल्या मग इच्छा, वासना, संकल्प, विकल्प, काही 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 होत नाही. त्या हृदयामध्ये भगवंताखेरीज दुसरं काही नसतं. हे आहे ना, हे म्हणजे हृदयामध्ये बांधून ठेवलं. मगाशी आपण त्यांचे अनुभव पाहत होतो आणि मग आपल्याला ती योग साधना वगैरे वाटली. पण आज आपल्याला अनन्यचेतामध्ये सगळं हेच दिसतंय. कसं भगवंतानी आपल्याला म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं, की अवघड गोष्टीकडून सोप्याकडे आपल्याला नेताना असं हे जमणार नाही, पण हे जमेल. पण करायचं सगळी प्रोसेस तीच असं येईल. मग असं हृदयामध्ये ह्या भगवंताला स्थित केलं आणि ते सुख अनुभवलं, की त्या साधकाचं चित्त त्या बाकीच्या इंद्रिय सुखाला, विषय सुखाला बोलतच नाही. असा त्याचा अर्थ, की बाकी विषयांच्या, इंद्रियांच्या सगळ्या या गोष्टी त्याच्या मनात सुद्धा येत नाही. भगवंत अगदी हेच सांगतात, की पार्था, आणि मग असं ज्याला जमतं त्या बघून अहम सुलभ हा, अरे अगदी हे सहज मी त्याला उपलब्ध होणार आहे. असं ज्याला जमतं त्याला मी सहज उपलब्ध होतो, असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे काय, आपण एक कल्पना करूया, की आपल्याला समजा पंतप्रधानाला भेटायचं आहे. तर आता पंतप्रधान आपल्याला भेटायचं कठीणच आहे. पंतप्रधान कसं भेटणार? ते काही आपल्या गावात राहत नाहीत. म्हणजे आपल्याला ते जिथे आहेत तिथे जायला पाहिजे. म्हणजे स्थानाचा विचार केला तर जायला लागेल, त्याशिवाय भेटता येणार नाही. म्हणजे ते काही इतकं सहज नाही आहे. पुन्हा जर का वेळ म्हणजे स्थान ठरवायला लागेल, वेळ ठरवायला, इतकंच काय, काहीतरी कारण शोधायला लागेल ना. असं काय ठोस कारण नसेल तर ते कसं आपल्याला वेळ देतील भेटीची. त्यामुळे स्थळं, काळ, वेळ सगळ्या दृष्टीने विचार केला तर पंतप्रधान भेटणं ही देशकाल स्थिती सापेक्ष गोष्ट असल्यामुळे दुर्लभ आहे, कठीण आहे. त्याच्यासाठी काही विशेष केलं तरी देखील ती गोष्ट करता येणार नाही. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंत कुठेही, केव्हाही, कोणालाही भेटू शकतो. त्याला काही स्थल कालस्थितीचा कारणाचा विषयच नाही आहे. कोणालाही तो सहज उपलब्ध आहे, केव्हाही उपलब्ध आहे. काही विशेष कारण असण्याचं सुद्धा काही कारण नाही आहे. फक्त म्हणजे असं फक्त एकादशीला भगवंत भेटेल, पांडुरंगाच्या देवळात जाऊन फक्त एकादशीला देऊळ उघड असं नाही, फक्त चतुर्थीलाच असं काही नाही. गणपतीचं दर्शन फक्त मंगळवारीच होईल असं काही नाही, सकाळीच होईल, अंघोळ केली तरच होईल, कुठलंच काहीच कारण नाही. केव्हाही
आता प्रश्न असा आहे की तो अवेलेबल आहे, केव्हाही कधीही कुठेही म्हणाल तेव्हा कुठलंही कारण सुद्धा देण्याची आवश्यकता नाही आहे, इतका तो अवेलेबल आहे. आपण अवेलेबल आहोत का? म्हणजे भगवंताला भेटण्याची तयारी आम्ही केली आहे का? त्याच्यासाठी ते अनन्य चेतस आहे. म्हणजे अनन्य चेतस व्हावं लागतं, न दुसरं काहीच नाही. तर तो आपणच उपलब्ध नसलो हो तर तो उपलब्ध असून फायदा काय? पंतप्रधानांच्या भेटीला पंतप्रधान उपलब्ध नाही आहेत, आपण आहोत. पण भगवंताच्या भेटीला भगवंत उपलब्ध आहे, आम्हीच तयार नाही आहोत. ते जे चेतस मन आहे किंवा चैतन्य आहे, ज्ञान आहे, की ज्या ज्ञानामुळे ज्या चेतनेमुळे अन्य दुसरं काही नाहीच, असं जे काय त्याला अनन्य चेतसा म्हणायचं. थोडक्यात जो भगवंत स्वतःला असं, म्हणजे मी आणि भगवंत एकच आहेत असा ज्याला अनुभव येतो. आपली दासबोधामध्ये व्याख्याच आहे, विभक्त नव्हे तो भक्त. तो भगवंतापासून वेगळा नाहीच, त्यालाच भक्त म्हणायचं. आपण गीतेमध्ये यापूर्वी भक्तांचे प्रकार पाहिलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी. यासुद्धा सगळ्यांना भगवंत म्हणतो की मी, माझे सगळे लाडकेच भक्त आहेत. आपण हे पूर्वी पाहिलेलं आहे की खरंच एखाद्याने आर्ततेनं भगवंताला हाक मारलेली आहे. एरवी तो भगवंताला हाक कदाचित मारत नसेल, पण संकट काळामध्ये त्याला जेव्हा गरज भासेल तेव्हाच त्यांनी आर्ततेनं हाक मारले, तर त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी भगवंत धावून जातोच. होईल कदाचित असं की संकटाच्या वेळेला भगवंत आला, संकटातून मुक्त केलं आणि मग तो विसरेलही कदाचित भक्त, असे पण असतील. पण तरीही भगवंत त्याला दूर लोटत नाहीत. अशा आर्ततेनं हाक मारणाऱ्या भक्ताकडे जर भगवंत धावून जातो, तोही म्हणतो की माझा हा लाडका आहे म्हणून. जिज्ञासूचा पण प्रश्नच नाही. जिज्ञासूला पण भगवंत जाणून घ्यायचा असतो. त्याची जिज्ञासा पूर्ण झाली की कदाचित तो विसरून पण जात असेल, पण तरीही तो जिज्ञासू आहे, त्याची जिज्ञासा दूर करणं, त्याच्या अडचणी दूर करणं हे भगवंत करतोच. अर्थार्थी काही विशेष कारण, काही विशेष फायदा होणार असेल तर भगवंताला हाक मारणारी किंवा भगवंताकडे जाणारी भक्त मंडळी आहेत, त्यांचाही भगवंत सगळं करतो. चालतो त्याला अर्थार्थी भक्त. भगवंताने सांगून टाकलं की हे सुद्धा माझे प्रियच भक्त आहेत. अगदी बरोबर आहे. आता ज्ञानी भक्त मला अधिक आवडतो असं त्यांनी सांगितलं आहे. तो जो अनन्य चेतस आहे, तो ज्ञानी भक्त आहे की त्याला दुसरं काही नाहीच आहे. आणि अशा अनन्य चेतस आणि पुन्हा नित्य, नेहमी आणि सतत, सातत्याने असं पण करायचं आहे. आता होतं असं की थोडक्यात असं आहे की आपण अर्थार्थी, जिज्ञासू हे पाहिले तर प्रत्येकाच्या थोडक्यात स्वभावाप्रमाणे तो भगवंताची भक्ती करतो. हा जो अनन्यचेत आहे हा ज्ञानी आहे, हा वेगळा आहे. हा भगवंताला आत्मरूपानं जाणतोय, त्याच्या हृदयामध्येच भगवंत आहे. त्यामुळे हा श्रेष्ठ आहे. सगळ्या मनाने, बुद्धीनं, ज्ञानेंद्रियानं, कर्मेंद्रियानं, तर्कानं त्यांनी भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्या बाबतीत प्रश्नच नाही, तो जाणतो. सर्वत्र भगवंत भरलेला आहे हे त्याला पक्क माहिती आहे. आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रश्न नाही, आत बाहेर सगळीकडे भगवंत भरलेला आहे. तो शरणागत आहे, भगवंताला शरण गेलेला आहे. अशा ह्या ज्ञानी भक्ताबद्दल तो सतत त्याच्या स्मरणात आहे. आत्मरूपाला जाणलेला आहे, अनन्यचेतस आहे. उलट अर्थ शब्द लघुचेतस, तो लघुचेतस नाही. म्हणजे काय लघुचेतस? म्हणजे आपला परका, हा माझा, हा तुझा, हे जे सगळं होतं ना, तो लघुचेतस. ज्याचं असं लघुचेतस आहे, ज्याचं स्वार्थ आहे, तो वेगळा. हा तसा नाही आहे, हा अनन्य चेतस आहे. अशा शरणागत असणाऱ्या भक्ताला स्वाभाविकच मोक्षप्राप्ती किंवा वैराग्य याची आपोआपच मिळतं. त्याची इच्छा असते असं पण नको म्हणायला की त्याला ते मिळतंच, कारण त्याचं मन सगळं या अशा अन्य सगळ्या गोष्टींपासून छान निवृत्त झालेलं असतं. अखंडपणे भगवंताच्या सानिध्यात तो असतो. त्याला भगवंत प्राप्त होणं अगदी सहज शक्य आहे, सुलभ आहे. म्हणून त्याला सतत स्मृती म्हटलंय, नित्यशा स्मृती म्हटलंय. हे दोन्ही शब्द तसं म्हटलं तर समानार्थी वाटतात आपल्याला. सतत घ्या, नित्य घ्या असं म्हटलंय. तो जो ज्ञानी भक्त आपण म्हणूया क्षणभर त्याला, तर हा जो आहे हा कसा आहे तर म्हणजे तो भगवंताचं स्मरण नित्य करतो आणि सतत करतो. दोन्ही शब्दांमध्ये काय फरक आहे तर अखंडपणे करतो, सतत करतो म्हणजे अखंडपणे करतो, आणि सहजता आहे त्याच्या त्या करण्यामध्ये.
आपण जप करतो म्हणजे समजा आपण जप सुरू केला आहे, पण क्षणभर असं होतं की त्या जप करताना आपल्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आहे, पण कधी कधी त्यापासून आपलं मन काहीतरी दुसरीकडे जातं, मग तिथे दुसरी काहीतरी व्यक्ती, दुसरा काहीतरी विषय, दुसरा काहीतरी प्रसंग येतो, मग आपल्या ते लक्षात येतं, मग आपण पुन्हा नाम घ्यायला आणि ती आपलं जे दैवत आहे ते डोळ्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो. असं सगळं आपल्याला करावं लागतं. हे ह्या अनन्य चेतसला करावं लागत नाही. अखंडपणे सहजपणानं त्याचं हे चालू राहतं. हा आपला अनुभव आहे की आपण सुद्धा ध्यानाला बसल्यानंतर जे काही 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं जो काही वेळ आपण ध्यान करणार असतो, त्या ध्यानाच्या वेळेला आपल्या मनाला पुन्हा 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 आपल्याला त्या मार्गात आणावं लागतं. याचाच फरक, ह्याच्यातला फरक काय आहे, तर याचं हे सतत आणि नित्य म्हणजे सहज होतं, अखंड आणि सहज होतं. म्हणजे फक्त शुक्रवारी किंवा फक्त रविवारी असं नाही आहे. सतत 365 गुणिले 24 गुणिले 60 असं नित्य सतत श्वासागणिक आपली सुरुवात जी झाली, आपण म्हटलं श्वासागणिक भगवंताचं दिवसातून ठराविक वेळेला आपलं पूजा प्रार्थना करायची, मग दिवसभर काय आपल्याला हवं ते करायला मोकळीक, असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे हे नाही चालणार. आपल्याकडे लोक म्हणतात की गंगेत स्नान केलं की झालं पापक्षालन. तर पापक्षालन असं गंगेत होताना छान असं उदाहरणं द्यायला आपलं ठीक आहे की गंगेत उडी मारली की पापक्षालन होतं, चांगली गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की काय होतं, एक कोणीतरी विचारलं, खरंच होतं का असं, रामकृष्णाला विचारलं यांनी की खरंच गंगेमध्ये स्नान केलं की पापक्षालन होतं का. तर आता रामकृष्णाने छान उत्तर दिलं की त्यावेळेला काय होतं की पापक्षालन तर होतं, पण होतं काय, गंगेत स्नान करून पाप नष्ट होतं हे जरी बरोबर असलं तरी त्याच्यासाठी आपल्याला पापासकट गंगेत उतरायला हवं. आपण काय करतो, पाण्यात उतरायचं म्हणून तयारी करतो, कपडे वगैरे सगळे तिथे बाजूला काढून ठेवतो, तर ते पापसुद्धा तिथेच थांबतं तीरावर, आणि मग आपण जातो स्नान करून परत येतो, आपलं सगळं सामान उचलतो, तसं ते पाप पण आपल्यावर परत येतं. त्यामुळे गंगेत स्नान करून पाप जातं, पण पापासकट आपल्याला गंगेत उतरता आलं पाहिजे, ते आपलं होत नाही. नुसती बुडी मारली की आपलं पापक्षालन होत आहे असं नाही, ती परत पाप येऊन स्वच्छ काढतं. त्यामुळे हा आत्मचेतस नित्ययुक्त हा जो भगवंताशी कायमचा जोडला गेलेला आहे ना, ते जे जोडलेलं जाणं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आपण कायमचे जोडलेले असत नाही, म्हणून आपली गडबड होते. आता आपल्याला 12व्या 13व्या आणि 14व्या या श्लोकांमध्ये असणाऱ्या दोघांचा म्हणजे एकीकडे संन्यासी ब्रह्मचारी वेदांती यांचं सांगितलं, आणि मग तुम्ही काही काळजी करू नका सोपं पण सांगतो म्हणून सांगितलं. आणि सोपं सांगताना हे सतत आणि नित्यशः आपण त्या भगवंताशी जोडले गेलेलो आहोत का हे आपल्याला तपासायला सांगितलं. आपलं असं होतं बघा, कायमचं जोडलं जाणं हे कठीण असतं. आपलं एखाद्या गावामध्ये आपण एक 5-10 वर्ष राहतोय, तेव्हा आपल्या परिसरातले आपले काही मित्र इतके जवळचे, अगदी जीवाला जीव देणारे, एका ताटात जेवणारे, असे सगळे आपले मित्र परिवार जमतात. पण समजा दुसऱ्या गावात आपण गेलो, तर त्यानंतर गेलो की 5-10 वर्षामध्ये स्मरण की कधीतरी फोन होतो, कधीतरी येणं जाणं होतं, काही विशेष कार्यक्रम असला की एकमेकाला सांगतो, इतपतच. या पलीकडे नित्यशः स्मरण ज्याला म्हणतो ते राहत नाही. व्यक्तींचं काय, वस्तूंचं काय, नातेवाईकांचं काय, असे नित्यशः जोडलं जाणं हे कठीण आहे. आपण जे वर्णन करतोय नित्यशः आणि सततम, म्हणजे आत्ता म्हटलं तसं 365 गुणिले 24 गुणिले 60 श्वासागणिक असं जे स्मरण आहे, हे वस्तूंचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं कशाचं राहूच शकणार नाही. जी गोष्ट म्हणजे विनाशी आहे ती अशी जोडलेली राहणारच नाही. नाशिवंत गोष्ट जोडलेली कशी राहणार. मग नित्ययुक्त राहायचं असेल तर कायमचं जोडलं गेलेलं पाहिजे. असं नित्ययुक्त जोडलेलं असतं. कोणाशी जो नित्य आहे त्याच्याशीच युक्त होणार ना. वस्तू, व्यक्ती, प्रसंग, गावं ही सगळी जी काही आहे ठिकाणं ही काही नित्य नाही आहेत. मग जे नित्य नाही आहे तिथे नित्याशी युक्त कसं होणार. म्हणून जो ईश्वर नित्य आहे त्याच्याशीच नित्ययुक्त, त्याच्याशीच आपण जोडले जाणार आहोत. आपला देह हा नित्य नाही आहे, त्यामुळे त्या देहाशी सुद्धा आपण नित्ययुक्त नाही राहू शकत. कदाचित हा देह टाकला की मागच्या जन्मात हा देह नव्हता, पुढल्या जन्मात कुठला असेल आपल्याला माहीत नाही, त्यामुळे नित्ययुक्त नाही.
कुठलीच गोष्ट जी अस्तित्वात आहे ती नित्ययुक्त नाही म्हणता येत. त्यामुळे अनन्यचेतस नित्ययुक्त या भक्ताची काळजी भगवंत घेतो असं आपण म्हटलं. ते आपल्या लक्षात येईल की इतका जोडलेला जो आहे भगवंताशी भक्त, त्या भक्ताची काळजी भगवंत घेणारच. जणू काही असं वर्णन करतात की हा भगवंतच त्याचा ऋणी असतो. म्हणजे त्यालाच असं वाटतं की ह्याच्यासाठी मी सगळं केलंच पाहिजे. तो भगवंतच त्या भक्ताची सेवा करतो. आपल्याकडे उदाहरण आहेत. भक्तच म्हणजे भक्त भगवंताची सेवा करतो यात काहीच विशेष नाही आहे. हा भगवंतच भक्ताची सेवा करायला जातो. म्हणजे जसं असतं ना, आई आणि मुलाचं असतं की मुलाला काय हवं आहे ते काही आईला सांगावं लागत नाही. आईला बरोबर कळतं. तसं ह्या भगवंताचं असतं की भक्ताला काय हवं आहे ते भगवंताला बरोबर कळतं. भगवंत स्वतःहून, आई जसं स्वतःहून मुलाचं करते तसं भगवंत स्वतःहून ह्या भक्ताचं करतो. कुठला भक्त? सततम नित्ययुक्त, जो नेहमी जोडलेला असतो त्याच्याशी. संत तुलसीदासांच्या मठीमध्ये एकदा चोर शिरले आणि मठीमध्ये दुसरं कोणी नव्हतं. चोर शिरले चोरी करण्यासाठी. तर धनुर्धारी राम चोराला दिसला त्या मठीचं रक्षण करताना आणि चोरांची बोबडीच वळली. म्हणजे त्या लाडक्या भक्ताच्या मठीचं रक्षण भगवंत करत होता. भगवंता कोणाचं रक्षण भगवंत करतो? जो असा नित्ययुक्त आहे त्याचं. नाथांच्या घरी प्रत्यक्ष भगवंत पाणक्या झाला की हो, रोज पाणी भरत होता ना. त्यामुळे अशी जी मंडळी आहेत जी इतकी भगवंताची लाडकी आहेत ती परमपदाला पोचणारच. काही म्हणजे भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर अशाश्वत दुःखमय अशा पुनर्जन्माचा प्रश्नच यांचा येणार नाही आहे. 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये ज्या 6 पायऱ्या आपण पाहिल्या आणि अशा सगळ्या योग साधना योग धारणेनी जी मंडळी करतात ती परमपदाला जातात असं सांगितलं. पण जो अशा पद्धतीने भक्त आहे, सतत नित्य भगवंताचं स्मरण करणार आहे, अन्य दुसरं काहीच ज्याच्या मनात नाही आहे, त्याची काळजी भगवंत घेतो असं खात्रीपूर्वक 14व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे. आणि यालाही आता पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. मुद्दा तोच आहे की असं सगळं झालं म्हणजे मग आता या जन्मामधल्या पाप काहीच नाही. इतका जो भक्ताचा लाडका आहे, भगवंताचा लाडका भक्त आहे, त्याला पुन्हा या अशा सगळ्या दुःखमय जीवनामध्ये येण्याचा प्रश्न तोही या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून जातो याची जणू काही खात्री आहे भगवंतांनी 14व्या श्लोकात दिल्यात. मग तुम्हा आम्हा सगळ्यांना या 14व्या श्लोकामध्ये आधार वाटला. माऊलींनी सुद्धा अर्जुनाच्या निमित्तानं हा प्रश्न उभा केला. मला नेहमी असं वाटतं की गीतेमध्ये संवाद कृष्णार्जुनाचा आहे आणि ऐकणारा फक्त अर्जुनच आहे. इथे कसं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी कृष्णार्जुनाचा संवाद तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या मंडळींना जसं पटेल अशा गोष्टी सांगायला पाहिजेत. म्हणून भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं, माऊलींनी भगवंत आणि अर्जुनाच्या संवादाच्या निमित्तानं की हे जमणं अवघड आहे पण हे जमेल. आणि 14व्या ह्याच्यामध्ये लाडका भक्त भगवंताचा किंवा ज्ञानी भक्त भगवंताचा कसा असतो हे पुन्हा एक वेळा सांगितलं. आणि तोही परमपदाला पोचतो, तोही ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो अशी खात्री दिली आहे. आता पुढल्या ह्याच्यामध्ये खात्री भक्ताची ह्या पुन्हा अशाश्वत असणारं दुःखमय असणारं हे जे सगळं आहे तिथे तो त्याला यावं लागणार नाही. याच्याबद्दलची आणखीन काही गोष्ट पुढल्या 15व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगेल. ते आपण दिवाळीनंतर ऐकूया. तोपर्यंत विश्रांती. धन्यवाद.